जगावा की मरावा एकच सवाल. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा वाहून जगावं बेशरमला तर आनंदानं की फेकून द्यावं या देहाचं लक्ष त्या गुंडाळलेल्या जाणीवेच्या पेसाळ वृत्तीच्या काळाच्या डोळ्यामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. वृत्तीच्या महासर्पाने जीवनाला असा डंक मारा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधी. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मी काय नव्या स्वप्नाच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही. म्हणून आम्ही सहन करतो हे जुने जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभारात असलेल्या सत्वाची विटंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो आपल्याच मारेकराच्या दारात. हे विधाता इतका कठोर का झाला? एका बाजूने आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूने ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतो. मग विस्कटलेल्या या हाडाचे सापळे घेऊन हे करुणा करा या तेवढ्याने कुणाच्या पाय जायला तरी कुणाच्या पाय. पुढचा कार्यक्रम जाऊन असा सामूहिक हनुमान चालीसा